मंगलदाजी गरज साहेब यांना विनंती केली आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सामनावीर दिलेला आहे भूपेश धनेजी गावड यांच्या माध्यमातून आणि गिफ्ट वाउचर. Darshan, please come on the stage and take your trophy and gift voucher. स्पॉन्सरशिप केली गेले. तर थँक्यू मंगलदाजी गरज साहेब. दर्शन काय म्हणशील, सध्या नोकरीच्यामुळे जास्त वेळ मिळत नाही परंतु जो एक्सपिरियन्स तुम्ही सादर केलास कसे वाटली, खेळपट्टी कशी वाटली? खेळपट्टी चांगली आहे पण पहिला खेळायला जमत नव्हतं प्रॅक्टिस नसल्यामुळे. एक सिक्स मारल्यानंतर मला कॉन्फिडन्स आला की मी खेळू शकतो, मग आरामात सिक्स खेळा. प्रणय पारीचं कौतुक कसं करशील, जो नौका गोलंदाज आहे परंतु एवढं अंडर प्रेशर खाली गोलंदाजी करणं खूप कठीण असतं परंतु त्याने ते करून दाखवलं. मला कॉन्फिडन्स आहे त्याला त्याच्यावरती, तो चांगली बॉलिंग करतो म्हणून मी बोललो की त्याला या मॅचला 2 ओव्हर कंपल्सरी घ्यावं. क्या बात आहे दर्शन तांडेल, कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगले गुणवंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. दर्शन ठरतायत 38 धावांची झंझावती खेळी केली म्हणून त्याच्या कुशल नेतृत्वावर 70 धावांपर्यंत मजल मारली क्रिएटिव्ह 11 माकणे टीमने आणि ठरला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. जाऊया आता आपण नवीन मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 4 आपल्या भेटीला येईल आणि त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील व्हॉइस ऑफ धनसार अंडरम पासूनचा प्रवास, टेनिस बॉल, ओरम टेनिस बॉल क्रिकेटच्या आता पटलावर हे नाव आपल्याला सध्या चर्चेत पाहायला मिळतं. उत्कर्ष पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकूया. तत्पूर्वी धन्यवाद कॅमेरामॅन तुषार कुर्ले. थँक्यू सो मच. धन्यवाद प्रमोद शेडगे सरांना आपण ऐकत होतात. खऱ्या अर्थाने खूप चांगलं समालोचन. जाऊया मॅचकडे, जिथे एका बाजूला त्रिश 11 रांजणपाडा आणि त्यांच्या विपक्षात प्रियांशी रिदान 11 केळवे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये मृदुल पाटील तुम्हाला खूप खालच्या वळीत पाहायला मिळाले होते. यावेळेला ओपनिंग पेअरला दाखल झालेत नयन धनुच्या साथीनं. पहिलाच बॉल मिड ऑफला फटका तर खेळला आणि पहिल्याच बॉलवरती इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता होती. जगदीश पाटील यांच्याकडनं झाली चुकी. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकता ॲक्शन रिप्लेच्या माध्यमातून. बघा फटका तर जरूर खेळला, थोडासा स्लॉट मधला बॉल मिड ऑफला फटका खेळला, क्षेत्ररक्षण तिथे झालं आणि अर्ध्या विकेटवरतीच होते. ऑलमोस्ट त्यांनी श्वास सोडला होता परंतु संधी दिली आता गोलंदाजानं आणि नयन धनू हे सांगतील की बाल बाल बचे. थँक गॉड. जिथे आपण पाहता तिथून सिंगलने आता सुरुवात झाली. धावसंख्या 1 आकार घेत
धावफलकाला इथे श्री गणेशा होतोय आणि धावसंख्या 1 वरती जाऊन पोहोचते. मृदुल पाटील आहेत स्ट्रायकिंग एंडला, एडव्हान्सचे दिग्गज क्रिकेटपटू. पहिलाच बॉल मृदुल यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, तिथे देखील थोडंसं मिसफिल्ड, आणि आता मिसफिल्ड झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल सिंगल इथे देखील मिळाली. या सिंगलच्या साह्यानं बॉलचा खेळ झाला 2 आणि 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 2 धावा. आजच्या दिवसातील चौथा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. प्रियांशी रिधान 11 केळवे विपक्षात त्रिश 11 रांजणपाडा, या 2 संघांतला हा सामना. यावेळेला चेंडू अगदी पायावरती होता आणि बॉलला दिशा दिलंय. लॉंग लेग फाईन लेग मध्ये बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, पोहोचतील बॉल पर्यंत, फेकी येईल, तदवरती धावसंख्या पळून परिपूर्ण होत्या, त्या म्हणजेच 3. या 3 धावेनं स्कोर कार्डला धावसंख्या आता जाऊन पोहोचली 5 या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला, 5 धावा. सफाळे प्रीमियर लीगचा आजचा चौथा दिवस. उद्याच्या दिवसात खऱ्या अर्थानं आपण पाहतायत खूप चांगल्या लढती आणि प्रथम क्रमांकाचं हे पारितोषिक कुणाच्या नावी उद्याची संध्याकाळ त्याही गोष्टी क्लिअर करून जाईल. 3 बॉलचा खेळ झाला आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर 5 धावा या धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतील. जगदीश, सरावलीचा एक दिग्गज गोलंदाज मॉर्केल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि फसला की काय. आता इथे शैलेश निवळ, खऱ्या अर्थानं आपण पाहतात आता मृदुल पाटीलने देखील डोक्यावरती हात मारले की इथून काय घडलं. ऍक्शन रिप्ले आपण पाहतायत. तुषार कुर्ला यांचं कौतुक करावं तेवढं कमी. काय कॅमेरावर क्लास. आणि इथे आपण पाहतायत कॅच पहिल्या अटेम्प्टला, सेकंड अटेम्प्टला, थर्ड अटेम्प्टला आणि शेवटच्या क्षणाला 4थ्या अटेम्प्टला हा बॉल धरती मातेला दान दिला. आता येणाऱ्या काळात हा झेल तुम्हाला दुखापत देईल का. चांगला चेंडू होता जगदीशचा. जगदीश सांगतील की यापेक्षा तर दुसरं मी काही नाही करू शकत, कारण गोलंदाजांनी जो चांगली गोलंदाजी केल्यानंतर क्षेत्ररक्षकांनी दिलेली साथ ही खऱ्या अर्थानं खूप महत्वाची असते. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून याही बॉलला आपण पाहताय अतिशय चांगला चेंडू हाताळला मॉर्केलनं. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या फलकावरती आहेत 6. आजच्या दिवसातील चौथा सामना. वेळेचा विचार केला तर 3:30च्या सुमारास आपण पोहोचलोय. गोलंदाज तयार. चांगला चेंडू शरीरापासून दूर ठेवला पंचांनी. षटक संपलं असं निश्चित स्वरूपात दर्शवलं होतं. व्हाईट बॉलचा निश्चित स्वरूपात प्रयत्न केला होता फलंदाजानं. आता इथे आपण पाहतात पंच दर्शवतात बाईकचे संकेत आणि तिथे 1 धाव अगदी शेवटच्या क्षणाला मिळाली. थोड्याशा चुक्या झाल्या रोहित यांच्याकडनं आणि त्या चुकांना मुकावं लागलं सिंगलमध्ये. सिंगलच्या साह्यानं षटक क्रमांक पहिलं संपते आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर 7 रन अशी स्थिती. प्रियांशी रिधान 11 संघाची प्लेइंग 11. मृदुल पाटील, अक्षय गवळी, जय पाटील, नयन धनू, दीपेन बारी, सौरभ वैद्य, आर्यन भोईर, प्रीतम मोहिते, रुपेश पाटील, रुपेश नम आणि तदनंतर विकी ठाकरे अशी आपण प्रियांशी रिधान 11ची पाहिली तर त्रिश 11 रांजणपाडा, जगदीश पाटील, रोहित म्हात्रे, रोहन पवार, शैलेश निवळ, अक्षय ठाकूर, जितू घरत, आतिश पाटील, रोहित भोईर, वेदांत तांडेल, साहिल घरत आणि विनायक पाटील असे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 1चा खेळ ब्रेक झाला जिथे 1 संधी मिळाली मृदुल पाटील याला आणि आता ते 2 बॉल मध्ये 2 धावसंख्येवरती खेळत आहेत. अवघ्या 1 धावेवरती असताना मृदुलला मिळालेली संधी आणि या करो या मरो मॅच मध्ये त्या संधीचं सोनं मृदुल पाटील कसं करतील ही एक बघण्यासारखा योग असेल येणाऱ्या काळामध्ये. गोलंदाज रोहन पवार, त्रिश 11 रांजणपाडा. दुसरा सामना सरतोडी मधनं बिलॉंग करणारे हे रोहन आपल्याला पाहायला मिळतात. 12ची इकॉनॉमी राहिली. मागील मॅच मध्ये देखील एक षटक त्यांचं आपण पाहिलं होतं आणि तेच आता रोहन पवार दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅक वरती. नयन धनू आणि एका बाजूला मृदुल पाटील बिनबाद अशी जोडी. पहिलं पॉवर प्लेचं षटक खऱ्या अर्थानं गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या नावी राहिलं असतं, परंतु शैलेश निवळ यांच्याकडनं झालेली चुकी आणि तदनंतर मृदुल पाटील पुन्हा एकदा तुम्हाला क्रीज वरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळाला. यावरला फटका खेळलाय जरूर रोहित भोईर आणि चेंडू निघून जाईल का. सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय चौकार. 4.
ऍक्शन रिप्ले आपण पाहतात. लोअर फुल टॉसचा बॉल होता, त्या बॉलला ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने फटका खेळलात आणि धावसंख्या आता इथून 4 न सुरुवात झाली. दुसऱ्या षटकाची धावा जाऊन पोहोचल्या, त्या म्हणजेच आता 11 बिनबाद अशी जोडी पाहायला मिळते. रोहन पवार गोलंदाजी मार्क वरती. षटकातील दुसरा बॉल. इथे देखील बिटवीन द गॅप खेळला. डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू आहेत. बॉलला मात्र फील्ड करतील आणि तुर्ताच मिळते सिंगल. एका चौकारानंतर आता सेन्सिबल क्रिकेट देखील बघायला मिळतं. नयन धनू आणि मृदुल पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते सलामीची आघाडीची, ज्यांनी आता या स्कोर कार्डला धावसंख्या 12 वरती पर्यंत आणले. प्रियांशी रिधान 11. टॉस पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं आपण पाहतात फलंदाजी करण्याची संधी त्यांना मिळाली आणि फलंदाजी करत असताना आता इथून जे काही करायचं ते याच मॅच मध्ये करायचं आहे. ऍडव्होकेट नवीन घरत साहेबांचं देखील इथे आपण पाहतायत आगमन झालंय. त्यांना विनंती करीन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. ऍडव्होकेट नवीन घरत साहेब, क्रिकेट प्रती असणारं त्यांचं एक वेगळं प्रेम असतं. सातत्याने क्रिकेटच्या स्पर्धेंना भेट देणं. याही वेळेला आपण पाहतायत चेंडू चांगला हाताळला. रोहित मागून निश्चित स्वरूपात अपील करत होते. रोहित मात्रे डॉट बॉल येतोय. 3 बॉलचा खेळ इथे संपलाय आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या स्थिर आहे 14 वरती. 11 वरती, माफ करा, 11 धावा या धावफलकावरती आहेत. कनेक्शन होईल आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत रनसंख्या फलकावरती 12 जाऊन पोहोचतात. गोलंदाज तयार. आता डाऊन द लेग. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत. व्हाईट बॉल पंच महेंद्र भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हाईट बॉल न स्कोर काढला गती मिळेल आणि धावसंख्या आकार घेईल, ती म्हणजेच 1-13. 3 बॉलचा खेळ इथून संपन्न झालाय. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण कव्हर करतोय आज सलग 4थ्या दिवसात. आता फुलर लेनचा बॉल होता. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली साहिल आणि साहिलनं टिपलाय कॅच. संपलाय खेळ. फलंदाज इथे आपण पाहतात मृदुल पाटील गॉन. मृदुल पाटील एक संधी मिळाली, त्या संधीचं सोनं नाही करू शकले आणि अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळाला खूप चांगला नकल बॉल आणि जिथे खूप चांगला कॅच. चेंडूचा वेग कमी केला नवीन फलंदाज सौरभ वैद्य, एक युवा प्रतिभाशाली खेळाडू. दुसरा मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये 2 धावांवरती बाद झालेत आणि राजू मामा यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली, बाळू मामा आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली सुविधा सातत्यानं मगाशीच खऱ्या अर्थानं प्रत्येकाला जेवणाचं सोय कशी होते काय होते या सगळ्या गोष्टींकडे पाहत असतात आणि सातत्यानं त्यांचं लक्ष असतं या सफाळे प्रीमियर लीग कडे. गोलंदाज तयार. यावेळेला फ्री स्विच केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे गलीमध्ये बॉलला फील्ड होईल आणि तत्पूर्वी धावसंख्या जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 1 न गती घेत 14 धावा धावफलकावरती. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच आतापर्यंत 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 14. गोलंदाज तयार होतील. या षटकातील शेवटचा बॉल. रोहन पवार 5 बॉल मध्ये 7 रन, 1 गडी बाद. मृदुल यावेळेला फटका खेळलाय खरा. क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे कॅच सुटलाय. आतिश यांच्या माध्यमातून एक सोपा झेल होता आणि त्यानंतर तो कॅच ड्रॉप. या कॅच ड्रॉपने आता धावसंख्या इथून आकार घेते. 2 धावा परिपूर्ण होत आहेत आणि 16 रन ह्या धावफलकावरती लागल्या गेल्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहताय बघा. स्लॉट मधला बॉल ऑन साईडला फटका जरूर खेळला. क्षेत्ररक्षक होते. अगदी सोपा कॅच आणि तो आतिश कडनं सुटला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना.
आदरणीय सन्माननीय यावेळेला पंकजी घरत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. अर्थातच बंटीजी जे प्रियांशी रिधान 11 केळवा या टीमचे ओनर आहेत आणि त्यांच्या समवेत त्यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्याचप्रमाणे प्रतीक मांडवेकर हे सुद्धा मात्र आपण पाहत आहेत त्यांचे ओनर आहेत या संघाचे. तर या संपूर्ण फॅमिलीचं सहपरिवार सहकुटुंबाचं सहर्ष स्वागत आहे आपल्या या मुख्य व्यासपीठावर. सफाळी प्रीमियर लीग च्या वतीने आपलं सहर्ष स्वागत. जगदीश मॉर्केल आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक आता इथून तिसरं 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या 8च्या सरासरीने 16 वरती पोहोचली. एक गडी जरूर बाद झालाय तो म्हणजेच मृदुल पाटीलच्या माध्यमातून गोलंदाज तयार. क्लीन बोल्ड इथे आपण पाहतात सौरभ वैद्यला या बॉलचं उत्तर नव्हतं. अगदी आपण पाहू शकाल फ्लॉप शो राहिला आजच्या संपूर्ण दिवसात. फलंदाज सौरभ बाद. दांडी गुल करत असताना गोलंदाज जगदीश बघायला मिळाल्यात. अक्षय गवळी एक एक्सपिरियन्स खेळाडू जरूर आहेत केळवे या विभागातनं. खऱ्या अर्थानं आपण पाहतात भरणेपाडे या संघाकडनं अनेक वर्ष क्रिकेट खेळत आलेले आहेत आणि तेच अक्षय गवळी ॲज अ कॅप्टन म्हणून या डावाला या मॅच मध्ये अत्यंत महत्वाची कामगिरी खूप गरजेची असेल. 16 धावा 16 वरती 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. सध्या बॅटिंग करत असताना पहिलाच बॉल येता क्षणी फक्त दिशा दिली बॉलला स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 रन. सतरा धावा या धावफलकावरती आहेत. नयन धनू 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 11 धावांवरती खेळत आहेत. तर एका बाजूला अक्षय गवळीनं पहिल्याच बॉलवरती आपली सिंगल मिळवली. जगदीश मॉर्केल एक चांगले गोलंदाज ऑलराऊंडर म्हणून त्यांची भूमिका अनेक वेळा आपण सरावली या संघाकरिता पाहिलेली आहे आणि सफाळे क्रिकेटचा आणखीन एक दिग्गज खेळाडू मॉर्केल. यावेळेला मॉर्केलला पुल केलंय. क्षेत्ररक्षक आहेत आणि तिथे आपण पाहतात रोहितनं टिपलाय कॅच. रोहित भोईर इथून आपण पाहतात कॅच टिपत असताना नयन धनू इन फॉर्म बॅटरला आता तंबूच्या आश्रयाला बॅक टू द डगआउट गॉन. निलेश पाटील या आपण स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. पंकजी घरत अर्थातच बंटी भाऊ यांचं यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. प्रियांशी रिधान 11 केळवा या टीमचे जे संघमालक आहेत. दरम्यान विकेट डाऊन फलंदाज बाद होतोय. या आपण वहिनी साहेब यांना सुद्धा विनंती करेन की आपण सुद्धा या. आपलं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. मी बाळू मामा यांना विनंती करीन आपल्या शुभ हस्ते आपण मायेची उबदार शाल आणि त्याचप्रमाणे
या स्पर्धेची गोड आठवण, सफाळे प्रीमियर लीगची सन्मान चिन्ह आणि त्याचप्रमाणे पुष्पगुच्छप्रमाणे फुलत राहा, बहरत राहा, नेहमी आनंदित राहा असा संदेश देणारा हा बुके देऊन आपण सन्मान या ठिकाणी आपण करीत आहोत. आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. हर्षजी महाले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. बाळूमामा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हर्षजी महाले साहेब यांचे यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद आहे. त्यानंतर नवीनजी घरज साहेब ॲडव्होकेट, उद्याच्या दिवसात ते पुन्हा एकदा उपस्थित राहतील तेव्हा आपण त्यांचं स्वागत सन्मान आपण करणार आहोत. सध्या ते आयोजन समितीवर सुद्धा आहेत, त्यामुळे नो डाऊट अबाउट इट. जाऊया आता आपण पुरेच्या एकदा, जिथे तिसऱ्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या जाऊन पोहोचते 17-4 आणि या आपण उत्कर्ष पाटील यांचा आवाज ऐकणार आहोत. आणि क्लीन बोल्ड, सुपर बॉलिंग, काय गोलंदाजी केले यावेळेला जगदीश पाटील मॉर्कल. वेगवान गोलंदाजी करत असताना सरावली एक्सप्रेस म्हणून मला का ओळखलं जातं, का म्हणून माझ्या नावावर एक मॅन ऑफ द सिरीज मोटारसायकल आहे हे दर्शवणारा जगदीश पाटील सरावली टीमचा भरवशाचा पॅकेज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. ऍब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 17-5 प्रथम बॅटिंग करत असताना संघ यावेळेला झुंजतोय तो आपण पाहू शकाल. प्रियांशी रिधान 11 केळवा. ओ टू उत्कर्षजी पाटील. मॉर्केल यांची सध्या आपण पाहतायत 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 17ला अर्धा संघ गारद. 2 षटका हाताळली, 8 डावा खर्च केले आणि तदनंतर आपण पाहताय 4 गडी बाद करण्याची किमया राखली. काय गोलंदाजी केली, जबरदस्त गोलंदाजी. आता अक्षय गवळी या फलंदाजावरती खऱ्या अर्थानं संपूर्णपणे दारोमदार राहील या इनिंगची. उर्वरित जे 18 बॉल आहेत त्या 18 बॉल मध्ये खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट तुम्हाला दाखवावं लागेल. आता रोहित मात्रे गोलंदाजी मार्क वरती स्टार आयकॉन कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला रुपेश पाटील नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत या मॅच मध्ये. आता 18 बॉलचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावात आणि जिथे अक्षय गवळी, चिखलफाडाचा रुपेश पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रियांशी रिधान 11 केळवे या संघाकरिता दाखल झालेत. 5 गडी बाद झाल्यानंतर आता संयमानं या डावाला पुढे घेऊन जावं लागेल अक्षय गवळी आणि रुपेश पाटील या 2 खेळाडूंना. रोहित भोईर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल बिटवीन द गॅप, रिव्हर्स स्विच, बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, आलाय चौकार अक्षय गवळीच्या बॅट मधनं. 4. सफाळे प्रीमियर लीग 2026 पर्व तिसऱ्या आणि तिसऱ्या पर्वातला 4था दिवस, 4थ्या दिवसातला 4था सामना, जिथे एका बाजूला प्रियांश रिधान 11 आणि एका बाजूला त्रिश 11 रांजणपाडा यांच्यातला हा सामना चालू आहे. 4थ्या षटकाला सुरुवात झाली आणि 4थ्या षटकाच्या सुरुवातीस अक्षय गवळीनं रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चौकार शोधला रोहितच्या विपक्षात. या वेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आणि याच्या निश्चित स्वरूपात आता डॉट बॉल येतोय. एका चौकारानंतर पुन्हा एकदा शांत केलं. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहतायत. गुड लाईन स्पॉटला खूप चांगला टप्पा, तदनंतर शार्प टर्न, डाव्या हाताचा हा गोलंदाज रोहित.
इथे देखील आपण पाहतात फटका खूप चांगला खेळलाय आणि बिटवीन द गॅप रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून चेंडू पुन्हा एकदा एक डॉट नंतर चौकार शोधला तो म्हणजेच अक्षय गवळीनं 4. फ्रॉम द फ्रंट अक्षय गवळी आता या डावाला पुढे नेण्याचं काम खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी घेतलंय. बॉलचा खेळ झालाय तो म्हणजेच 3 आणि 3 बॉलचा खेळ संपल्यानंतर रनसंख्या फलकावरती 25. 25 धावा धावफलकावरती आहेत. जो चौकार आपल्याला बघायला मिळाला तो म्हणजेच अक्षय गवळीच्या बॅट मधनं आता धावफलक वेग घ्यायला लागले हळूहळू. गोलंदाज तयार पुन्हा एकदा रोहित म्हात्रे. आता हा चेंडू भरपूर बाहेरचा राहिला. पुन्हा एकदा रिव्हर्स स्विचचाच मनसुबा होता अक्षय गवळी यांचा परंतु या वेळेला भरपूर बाहेरचा बॉल जाऊ दिलं आणि पंचांनी त्या बॉलला वाईट घोषित केलं. या वाईट बॉलनं स्कोर काढला 26 रन. चौथं षटक चालू आहे. चौथ्या षटकातला 3 बॉलचा खेळ परिपूर्ण झालाय आणि त्या खेळ होत असताना 3 बॉलमध्ये 9 धावा देखील खर्च झाल्या. आता ज्या फटक्यानं 2 चौकार शोधले त्याच फटक्यामध्ये आता बळी बसलेत फलंदाज अक्षय गवळी यांना. इथे रिव्हर्स स्विचच्या फटक्यातून आता बाद व्हावं लागतं. गॉन. या वेळेला आर्यन भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल. प्रियांशी रिदान 11 केळवेकरिता आता थोडीशा अडचणी वाढत चालल्यात कारण विकेट इथे पाहायला मिळाले. अक्षय गवळी 5 बॉलमध्ये 9 रन करून बाद झाले. 2 चौकार जरूर चांगले आलेत परंतु त्यानंतर आता संघाची साथ सोडली. इथे देखील येता क्षणी आर्यन भोईर रिव्हर्स स्विचचा प्रयत्न होते आणि इथे डॉट बॉल येतोय. रोहित म्हात्रेचा कमबॅक बघायला मिळाला. जो फलंदाज खूप चांगली बॅटिंग करत होता त्या फलंदाजाला तंबूच्या आश्रयाला पाठवलं. शैलेश निवळनं तो कॅच टिपला. एक कॅच सुटल्यानंतर नशिबानं निश्चित स्वरूपात मृदुल पाटील लवकर ते बाद झाले. नंतर खऱ्या अर्थानं धावसंख्यांचा वेग हा वाढता राहिला असता. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. अनेक वेळा आपण बोललं जातं आणि त्याच पद्धतीने मृदुल पाटील यांचा खेळ थोडासा शांत झाला. बॅट चिकड आणि चेंडू आपण पाहताय जितू बॉलच्या मागे धावतात वेगानं. जिथे आता पायानं बॉलला फील्ड केलं. बघता बघता प्रयत्न आहे तो म्हणजेच 3ऱ्या धावेचा आणि पंचाने तिथे निश्चित स्वरूपात सांगितले की रन तिथे परिपूर्ण होतील. धावसंख्या जर तपासून पाहिली तर 4 षटकांचा खेळ संपल्यानंतर 29 धावा या धावफलकावरती आहेत. 2 षटकांचा खेळ बाकी. टार्गेट कितीचा सेट होईल याही गोष्टी आपण बघणार आहोत. तत्पूर्वी कॅमेरामॅन यांची मात्र आपण कला पाहतोय. आकाशात उडणारे पक्षी देखील अगदी आपल्या ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. PK तुषार कुर्ले एकोणतीस धावा या धावफलकावरती आणि 6 धक्के. प्रियांशी विधान 11 केळवा या संघाकरिता. 11 रांजणपाडा डू ऑर डाई मॅच मध्ये रोहित म्हात्रे यांनी निश्चित सर्व सांगितलं की या मॅच मध्ये एफर्ट्स द्यावे लागतील आणि एफर्ट्स देत असताना आता गोलंदाजी चांगली राहिलेली आहे. रोहन पवार वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी 5वं षटक घेऊन आलेत. 29ला 6 अशी स्थिती बघायला मिळते. गोलंदाज तयार होतील पुन्हा एकदा. रोहन स्ट्रायकिंग एंडला आर्यन भोईर. यावेळेला फटका फसल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि तिथे टिपतात कॅच. साहिल घरातनं कुठलीही चुकी न करता तो कॅच कॅरी केला. फलंदाज बाद. गॉन.
प्रतिम मोहिते आपल्याला पाहायला मिळत आहेत. धन्यवाद मामा. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप सुंदर चहा इथे आपल्याला पाहायला मिळाला. मॅचकडे जाऊया. फटका खेळला इथे चांगला पहिल्याच बॉलवरती प्रतिम मोहितेनं आणि तिथे क्षेत्ररक्षण जरूर करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो बॉल आता इथून सीमा रेषेच्या बाहेर जाईल आणि मिळेल चौकार 4. धावसंख्या जाऊन पोहोचते 33 वरती. याही वेळेला आपण पाहतात बॅटची कड, चेंडू मात्र आपण पाहतात थर्डमॅन मध्ये येईल आणि गुरु यांनी बॉलला फील्ड केलंय. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्याने 5व्या षटकातल्या तिसऱ्या बॉलचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 34ला 7. प्रियांशी रिदान 11 केळवा बॅटिंग करत असताना 34 वरती आता 7 धक्के अशी स्थिती. डू ऑर डाई मॅच मध्ये करो या मरो. इथून जिंकलात तर एक संधी आणखीन मिळेल आणि तदनंतर तो सामना जिंकलात तर मग पुढचे दरवाजे उघडे होतील सुपर 8चे. फटका फसलाय बऱ्याच काळ हवेत. नुमान स्लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल आणि बघता बघता आपण पाहतात तिथून सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे खराब फेकी, परंतु रोहित म्हात्रे यांनी त्या बॉलला सावरलंय. परंतु या बॉलवरती परिपूर्ण 3 होत आहेत आणि धावसंख्या 3 धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 37 धावा या धावफलकावरती. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. 37 धावा या धावफलकावरती असताना 311 रांजणपाडे या संघाचा गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला राहिला आणि आता प्रियांशी रिदान 11 बॅटिंग करत असताना प्रतिम मोहिते. हा बॉल खूपच बाहेरचा. पंचांचे दोन्ही आज समांतर रेषेत आणि या व्हाईट बॉलनं धावा जाऊन पोहोचतील. त्या म्हणजेच 38 रन्स. 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 5वं षटक बघायला मिळतं. सफाळे प्रीमियर लीगचा 4 दिवसांचा प्रवास भरपूर चांगला आणि अतिशय सुंदर सुखद राहिला. प्रत्येक खेळाडूने आपली किमया दाखवली आणि आज 4थ्या दिवसातला हा सामना क्रमांक 4. चेंज ऑफ द पेस. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक डीप मधनं आहेत तिथे. सिंगल परिपूर्ण झाली आणि सिंगलच्या साह्याने धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 39 या धावसंख्येवरती. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे बीमर साठी आणि तिसरे पंच इथे नितेश कदम सर जोडले जातील. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू आहे आणि जिथे पंचांनी पाहिलं, तिसऱ्या पंचांनी पाहिलं आणि तदनंतर ऍक्शन रिप्ले आपण त्या बॉलचा पाहताय. गतीमध्ये परिवर्तन भरपूर. बऱ्याच पुढे होते फलंदाज. याही वेळेला फटका तर जरूर खेळला. मिड विकेट मधले खेळाडू आतिश पुढे आले. दुसरीचा प्रयत्न इथे देखील राहिला आणि बघता बघता 2 रन इथून पळून परिपूर्ण होत्या. धावसंख्या 2. षटक क्रमांक 5चा खेळ इथे संपला आणि 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 41 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 41ला 7 धक्के अशी स्थिती बघायला मिळते. प्रथमतः बॅटिंग करत असताना प्रियांशी रिदान 11 केळवे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 बॉलचा खेळ ऐकण्याकरता घेऊ एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे कॅन्डी यांना. सिक्स सीटर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनी समेत जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील आम्ही
इथून सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. सफाळे प्रीमियर लीगचा चौथा दिवस. गोलंदाजी मार्कवरती शेवटचे 6 बॉल हाताळण्याकरिता अक्षय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. 30-11 रांजणपाडा. मागील मॅच मध्ये 2 गडी त्यांनी जरूर बाद केले. 3ची इकॉनॉमी राहिली. चांगली गोलंदाजी आणि तेच आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय ठाकूर आता गोलंदाजी ट्रॅकवरती. निर्णायक 6 चेंडू या पहिल्या डावातील. 41 धावा या धावफलकावरती आहेत. आता पाहूया येणाऱ्या काळात किती धावा इथून टार्गेट सेट होईल लढण्यासाठी. 55-50 ह्या रन खऱ्या अर्थानं सन्मानजनक राहतील. आजच्या दिवसात तुम्ही 70+ देखील धावा होताना पाहायला मिळाल्या. एका बाजूला रुपेश पाटील आहेत, एका बाजूला प्रतिम मोहिते आहेत. दोन्ही फलंदाज आता इथून या मॅच मध्ये या उर्वरित 6 बॉलचा खेळ कसा करतील. पहिला बॉल, पहिलाच बॉल शरीरापासून दूर वाईडिश यॉर्कर पद्धतीचा ऑफस्टिकचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. आणि जिथे आपण पाहताय तो वाईडिश यॉर्कर पद्धतीने या बॉलची हाताळण केली. खूप चांगला चेंडू. प्रतिम अगदी या कडेकडे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला. फुटवर्क नाही यूज झालं आणि तदनंतर तो बॉल डॉट बॉल मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. उर्वरित 5 बॉलचा खेळ बाकी आहे. गोलंदाज अक्षयनं पहिलाच बॉल खूप चांगला हाताळला. स्लॉक षटकामध्ये मी चांगली गोलंदाजी करू शकतो, ज्या अनुषंगाने त्यांच्यावरती ती एक धुरा दिली आणि आता गोलंदाजी तेही चांगली करतायत. दुसरा बॉल देखील हाताळलाय. फिक्की आली वेगानं. तुर्तास धावसंख्या 2 इथून पळून परिपूर्ण करतायत. धावसंख्या 2, 43 रन्स, 43 धावा ह्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 2 बॉलचा खेळ संपल्यानंतर 43 रन्स. प्रतिम मोहिते 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 8 धावा. तर एका बाजूला 2 बॉल मध्ये 5 रुपेश पाटील यांना आपण पाहताय. प्रतिम यांचा फटका शॉट कव्हरचे खेळाडू आहेत, तिथे बॉलला फील्ड करतील. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आता इथून 1 न पुढे सरकते, जाऊन पोहोचते ती म्हणजे 44 वरती. 44 धावा धावफलकावरती आहेत. या येणाऱ्या 3 बॉल मध्ये एक मोठा हिट जर आला तर 50 धावांचं समाधान होईल बॅटिंग करणाऱ्या टीमला. आणि आता गोलंदाजी करणारा संघ सांगेल की आम्हाला 50च्या आतच थांबवायचं आहे. त्यासाठी ते एक चांगली गोलंदाजी अक्षय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली गोलंदाजी करतात. शेवटच्या षटकामध्ये का मला ठेवलं जातं तर मी खऱ्या अर्थानं कंजूस गोलंदाज आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये मांडत असताना. खूप चांगला चेंडू. चेंडू पडल्यानंतर बराचसा आतमध्ये आला. हातभर वळण घेणारा चेंडू, आतमध्ये काटा बदलणारा चेंडू पाहायला मिळाला. आता उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी. इथे देखील गतीमध्ये परिवर्तन. स्वतः अक्षय ठाकूर बॉलच्या मागे धावतात आणि अतिशय चांगला कॅच अक्षयने पूर्ण केला. फलंदाज बाद. रिप्ले मध्ये आपण पाहताय व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालं गोलंदाजीच्या माध्यमातून. अक्षय जितेंद्र ठाकूर सध्या गोलंदाजी मार्ग होता आणि या स्पर्धेची प्रथम क्रमांकाची चमचमती ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत झालेली आहे. या स्पर्धेकरिता SPL ची प्रथम क्रमांकाची ट्रॉफी ती अक्षय जितेंद्र ठाकूर यांच्याकडनं आल्या आणि तेच आता सध्या गोलंदाजी मार्क वरती आहेत. शेवटचा बॉल, धावसंख्या 44. इथे देखील आपण पाहतात चांगला बॉल. फलंदाज जसे पुढे आले होते त्यांना पाहिलं आणि त्यांचं माइंड रीड करता असताना खूप चांगला चेंडू हाताळला. षटकांचा खेळ संपलाय, तो म्हणजे 6 षटकांचा खेळ संपला आणि 44 धावा ह्या फलकावरती लागल्या. 45चं टार्गेट. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये रन करायच्यात 45 या मॅचला जिंकण्यासाठी. आता या धावा कशा होतील नाही होतील हाही तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे, कारण दोन्ही संघांना हा महत्वाचा मॅच. जो जिंकणार त्यांना एक संधी आणखीन येईल पुढे आणि तदनंतर तो सामना जिंकल्यानंतर पुढे क्यू लागेल, सुपर 8चं तिकीट मिळेल. 36 बॉल आणि 36 बॉल मध्ये 45 धाव्यांची गरज असताना आपण पाहतात या मॅचच्या घडामोडी काय होतील ह्या दुसऱ्या डावात आपण बघणार आहोत. आणि दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल मायक्रोफोन वरती पालघर भूषण प्रमोद शेडगे सरांना ऐकूया मायक्रोफोन वरती. थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो चेक. धन्यवाद उत्कर्ष पाटील यांचा आवाज आपण ऐकताय. त्या स्पर्धेमध्ये सध्या हितांश ऑन स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. मंद मंद पावलांनी उद्याचं भवितव्य आणि काय ओढी आणि गोडी पाहायला मिळते. अगदी प्रियांशी रिदान 11 आणि आपण पाहतायत प्रियांशी सुद्धा या ठिकाणी आमच्या व्यासपीठावर आहे आणि हितांश सध्या मॅचचा अनुभव घेत असताना मैदानाच्या आतमध्ये बरोबर कॅमेऱ्यात बंदिस्त केले गेले. चिमुरडा एक लहान निरागस आपल्याला पाहायला मिळतं. असे लहानपण मात्र नेहमीच आपल्याला हवं हवंसं वाटतं आणि हे क्षणचित्रही मात्र युट्यूबच्या द्वारे नेहमीच हितांश मोठा झाल्यावर त्याला दाखवली जातील स्क्रीन रेकॉर्डिंग काढून. तर जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी आपल्याला सामन्याला सुरुवात होताना पाहायला मिळते. अगदी चांगलं क्रिकेट सफाळी प्रीमियर लीग 2026 पर्व तिसरे आणि आमचा समालोचन कक्ष आणि डीजे संगीत कक्ष आपल्याला पाहायला मिळतोय. बाळूमामा सध्या आमच्या व्यासपीठावर आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. नितेश कदम सरांना आपण पाहतायत. या स्पर्धेचे सूत्रधार मनीष गावड यांना आपण पाहू शकाल. त्याचप्रमाणे आपण पाहतायत दोन्हीही पंच टी टाइम नंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जॉईंट होताना सादिक राजापूरकर सर आणि त्याचप्रमाणे महेंद्र भोईर सर यांना आपण पाहतायत. त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक सुस्वागतम. अगदी चांगलं क्रिकेट आणि सध्या यज्ञेश भोईर आणि हार्दिक किनी ऑलराऊंडरची भूमिका निभावत आहेत. कॅमेऱ्यात बंदिस्त होत असताना हार्दिक किनीच्या चेहऱ्यावरची स्माइल दर्शवते की आयोजन समिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. नाही, हे काम सुद्धा मात्र यावेळेला काही सोपं नाहीये. हे काम सुद्धा मात्र खूप काही महान केले गेले. सामन्याला होईल सुरुवात. 45 धावांचं टार्गेट आणि एकमेकांना मात्र कॅमेऱ्यात बंदिस्त करतायत. आता तुषार कुर्ले प्रथम जाधवला आपण पाहतायत. काल थोडीशी इंजुरीने त्रस्त झाले होते आणि कॅमेऱ्याच्या लेन्सवर हे प्रेम करणारं व्यक्तिमत्व आणि आता प्रथम जाधव तुषार कुर्लेला दर्शवतील. टिके अगरवाडीचं ब्रँड आणि यावेळेला हाय करतायत तुषार कुर्ले. सध्या तरी फार कमी वेळेत आणि कमी वयामध्ये या दोन्हीही मात्र कॅमेरामॅनने एवढंच चांगलं कॅप्चर केलंय. यस, इम्पॅक्ट प्लेअर या ठिकाणी घेतलं गेलं. इम्पॅक्ट प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. परवेजला आपण पाहताय जो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून आणि त्यामुळे पंच लगेच दर्शवतायत. सामन्याच्या दिशेने वळणार आहोत. सामन्याला होईल सुरुवात. 6 सीटर स्पोर्टचे प्रोप्रायटर मिस्टर गौरव पाटील आणि नेहमीच या कॅमेरामॅनला घेऊन चालणारं म्हणजे एक फॅमिली जशी असते ती मात्र जपली जाते गौरव पाटील यांच्या माध्यमातून. कोणत्याही वेळी रात्री अपरात्री मदत करणारं असं व्यक्तिमत्व गौरव पाटील आहेत आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. ज्या वेळेला तुमचं काम झाल्यानंतर मात्र आपण कृतज्ञ राहतो, परंतु तसं नाहीये. कृतज्ञता ही मात्र सातत्याने मात्र स्वीकारली पाहिजे. सामन्याला होते सुरुवात. जितू घरत बॅटिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतं आणि रोहित म्हात्रेला आपण पाहतायत. समोरच हिंदूशी कुणालदादा पाटील यांचं एक सुंदर कटआउट आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी रॉकी ग्रुप चषकाला सांगितलं की आपण जो माईची उबदार शॉल हे मात्र आपण पाहतो तर ते न म्हणण्यापेक्षा सनातन सन्मान म्हणजेच काय तर तो अजरामर जो सन्मान असतो ते आपल्या भवितव्यामध्ये येणाऱ्या पिढीला मात्र तो शब्द सुचवला पाहिजे. त्यासाठी रॉकी ग्रुप चषकामध्ये तो जास्तीत जास्त यूज केला गेला, सनातन सन्मान. आणि हेच इंदुश्री कुणाल दादा पाटील हे सातत्याने पाहायला मिळतात, सूचित करत असतात. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला सुरुवात होते. 311 रांजणपाडा विनोद पाटील साहेबांचा संघ. पहिलाच बॉल हलक्याच्या हाताने बिटवीन द गॅप मध्ये लेटकट खेळले होते. चेंडूला स्टीअर केलंय आणि बॉल फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी पाहता जितू घरच्या बॅटमधून येतील 2 रन्स आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 2 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. सध्या अक्षय ठाकूर आपल्याला पाहायला मिळतात प्लेइंग 11 मध्ये आहेत. ठाकूरपाडा प्रथम क्रमांकाचे चषक ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केले गेले. कल्पेश प्रभाकर घरसर मायकोप द्वितीय क्रमांकाचं चषक ज्यांनी स्पॉन्सरशिप केले. चंद्रहास तामोरे दातिवरे तृतीय क्रमांक चषक. राजेश घरत रामबाग चतुर्थ क्रमांक चषक. तुषार पाटील रामबाग 5वे व 6वे क्रमांकाचं चषक.
मात्र वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र हे पॅटर्न शॉट आता बनले गेलेत आणि प्रत्येक फलंदाजाला आता प्रॅक्टिस केल्यानंतर हे ग्रहण जणू काही लागलेलं असतं. वेगवेगळे शॉट सिलेक्शन करत मात्र ऑफ्टमच्या बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा असतो. तिथून ते फॉलोइंग स्वीप आपल्याला पाहायला मिळतात. हुकचा फटका, त्यानंतर स्विचिटचा फटका, हे मात्र रिस्की शॉट घेतात आणि कधी कधी रिस्क घ्यावी लागते. क्रिकेटचा खेळ म्हणा किंवा आयुष्याचा खेळ म्हणा, कारण रिस्क घेणारे इतिहास रचले जातात. त्यानंतर आपण पाहिलं कौस्तुभ पाटील अगरवाडी यांनी 7वे क्रमांकाचे चषक दिलेला आहे. चेतन पाटील अगरवाडी 8वे क्रमांकाचं चषक, जयप्रकाश साळवी सफाळे 9वे व 10वे क्रमांकाचा चषक दिलंय. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता आणि लेग बाईचा इशारा येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर शेखर किनी आम्हाला दर्शवतायत की 3 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. रुपेश पाटील साखरे 11वे व 12वे क्रमांक चषक, असलम शेख दांडाखाडी 13वे क्रमांक चषक, अनिल घरत पारगाव 14वे क्रमांक चषक, मोबिन शेख वेडी 15वे क्रमांक चषक, सँडी तरे एडव्हान्स 16वे क्रमांक चषक, हरीश्वर किनी रावळे HK मॅन ऑफ द सिरीज चषक, जगदीश जैन सफाळे मॅन ऑफ द सिरीज कूलर, जगदीश जैन सफाळे मॅन ऑफ द सिरीज कूलर आपण पाहताय. हितेश पाटील अगरवाडी बेस्ट बॅट्समन, योगेश घरत विरातन समाजसेवक बेस्ट बॉलर, संतोष जंगम एडवन बेस्ट फिल्डर. मृदुल पाटीलचा हा बॉल समोरून फिरवलंय, ही ताकद बनली गेले. सातपाटीच्या मैदानात काय गोलंदाजी केली होती याच गोलंदाजाने आणि तिथून प्रभावित मारे जशी सीझनला सुरुवात झाली आणि जबरदस्त गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघावर दडपण आणलं गेलं होतं. तोच मृदुल पाटील आपण पाहतात. काय बॉल फिरवला होता, अगदी लेग कटर बॉल पाहायला मिळाला. इथून हुक करण्याचा प्रयत्न, रोहित म्हात्रे लगेच पंचांकडे अपील करत असताना पाहायला मिळत आहेत की माझ्या डोक्यावरून बॉल गेलाय का. मात्र इथून आपण पाहिलं तर यस बॅटरने लगेच सांगितलं आम्हाला DRS हवाय. या आपण बॅटर रिव्ह्यू आपण चेक करूया आणि नितेश कदम सरांना घ्यावं लागेल. ऑन स्क्रीन संघाची धावसंख्या एकंदरीत डिसिजन पेंडिंग राहिलंय. त्यानंतर भूपेश गावड माकणे सामनावीरच्या 30 ट्रॉफी त्यांनी स्पॉन्सरशिप केले गेलेत. त्यानंतर राहुल साळुंके साहेबांनी सायकल स्पॉन्सरशिप केले माकणे. अनिश कामदार सफाळे यांनी सुद्धा सायकल स्पॉन्सरशिप केले. जयेश वैद्य भादवे टेनिस बॉलची जी व्यवस्था केलेली आहे. सुधीर पाटील नवगड टेनिस बॉल ज्यांनी मात्र प्रोव्हाइड केलेत. कांतीलाल जैन सफाळी कूलर, मंदार जांभळे माकणे 5,000 रुपये, सचिन तरे एडवन 1,000 रुपये यांचं मनपूर्वक धन्यवाद. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला. त्यावेळेला आपण पाहिलं तर जो टप्पा अचूक पद्धतीने आपण पाहू शकला, डोक्याच्या वरून गेला नव्हता हा बॉल. अगदी मात्र आपण पाहतायत बरोबर फेअर डिलिव्हरी आणि गुडघ्यावर बॅलन्स करत खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला 5 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 धावा, 42 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे 30 बॉल 42 रन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. तीन धावा पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर. 30-11 रांजणपाडा या टीमची स्थिती पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाच्या धावा होत्या 7. प्रियांशी विधान 11 एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो. संघ जय पाटील गोलंदाजी मार्कवर आणले गेले. जितू घरत एका साईडला पाहायला मिळतोय. रोहित म्हात्रेला आपण पाहू शकाल स्ट्रगल करतोय. 2 बॉल त्याने फेस केलेत, अजून धावा आलेल्या नाहीयेत त्याच्या बॅटमधून. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केलाय. चांगला फटका तर आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल आणि इथून जर आपण पाहिलं तर चांगलं आर्यनचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एकच धावेवर सॅटिस्फाईड आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय 30-11 रांजणपाडा हा संघ 5 या धावसंख्येवर. विनोद पाटील साहेबांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला प्रियांशी रिधान 11
संघ पंकज घरत अर्थातच बंटी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तर एका साईडला प्रतीक मांडवेकर यांचा संघ पाहायला मिळतोय. ते दोन ओनर आहेत. यावेळेला मोठा प्रहार स्विच हिटचा फटका, 3 फिल्डर धावतायत, त्याला बीट करत बॉलने रेस जिंकले आणि सरळ बॉल निघून जाईल बाउंड्री लाईनला. राम राम ठोकलं गेलं या बॉलने. 4 रन, चौकार, गुड शॉट. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहताय सध्या मॅच क्रमांक 4 311 रांजणपाडा हा संघ 9 वर जाऊन पोहोचला गेलाय. हा बॉल लेफ्ट केला गेला होता, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, फार वेगाने बॉल निघून जातोय आउटफील्ड फास्ट. बॉल थांबण्याचं नाव घेणार नाहीये. इथून मात्र नशिबाचा चौकार मेल. कदाचित बॅटची हलकीशी एज नाहीये आणि त्यामुळे बाईच्या स्वरूपात महेंद्र भोईर दर्शवत असताना हा मेल नशिबाचा चौकार. 4. जय पाटीलच्या या बॉलवर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा स्वरूपात धावा खर्च होत आहेत. विकेट किपर थोडीशी चूक करतायत, झुकले नव्हते आणि त्या कारणास्तव आपल्याला पाहायला मिळतं बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. जितू गरत आतापर्यंत रिस्क घेण्याचा प्रयत्न करतोय, परंतु प्रॉपरली मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होत नाहीयेत आणि त्याचंच कारण बाईच्या स्वरूपात 1 रन मिळत आहेत. परंतु धावा कशाही होत, कोणत्याही पद्धतीने होत, धावा आतापर्यंत आलेल्या आहेत. किरणजी कारभारी साहेब या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला ऑन साईडला तडाखेबंद फटका पाहायला मिळतोय. छोटा पॅक बडा धमाका. सफाळे प्रीमियर लीग खणखणीत चौकार, गुड शॉट. 4 रन. निश्चित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 धावा. 45 धावांचा पाठलाग करताना आता हात खुले केलेत रोहित म्हात्रे या बॅटरने. 311 रांजणपाडा टीम 18-0. बॉलरमध्ये थोडासा रनअप मध्ये बिघाड होतोय जय पाटीलच्या. महेंद्र भोईर सर एका साईडला, राजा सादिक या वेळेला आपण पाहतायत. सादिक राजापूरकर सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळेला मोठा प्रहार जरूर खेळला गेलाय आणि सरळ बॉल निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रोप. ग्रेट टायमिंग. लगातार हा दुसरा चौकार पाहायला मिळतोय. अगदी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सुपर टायमिंग. आणि आतापर्यंत आपण पाहिलं तर लगातार 2 बॉलवर 2 चौकार येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22 धावा. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. आता विजयासाठी 23 रनची आवश्यकता आहे. सफाळे प्रीमियर लीग आपण पाहतायत. आजचा 4था दिवस या स्पर्धेचा. काय ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. बॉलला फॉलो केलं होतं, जे टेनिक्स लिहिलंय ते सुद्धा मात्र ठळक अक्षरामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. परंतु या बॉलवर टेनिक्स बॉल नाही तर रोहित म्हात्रेचा क्लास लिहिला होता. चौकार आला. लगातार 2 बॉलवर 2 चौकार विठ्ठलवाडीचा ब्रँड आहे. 24 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण. आतापर्यंत तिन्ही पंचांनी अतिशय उत्कृष्टरित्या पंचांची भूमिका निभावली गेले. कोणत्याही प्रकारचा आतापर्यंत प्रॉब्लेम क्रिएट झालेला नाहीये. ज्या अनुषंगाने काही स्पर्धांमध्ये आपण पाहतात क्वालिटी नसते, हे आपण सातत्याने पाहिले. परंतु ही सफाळी प्रीमियर लीग आहे, इथे तुम्हाला क्वांटिटीपेक्षा क्वालिटी हे नेहमीच आपण अनुभवायला मिळते. कारण स्वतः एक आयोजक आहेत आणि आयोजक असून सुद्धा मात्र आपण पाहू शकतायत
एक प्रेमळ स्वभावाचे धनी सातत्याने पाहायला मिळतात. त्यामध्ये मनीजी गावड साहेब असतील, महेंद्र भुईर साहेब असतील, त्यानंतर कुंदनजी घरत असतील, हार्दिकजी किनी यांनी सुद्धा खूप चांगली मेहनत या स्पर्धेला आयोजन समितीवर घेतले. त्यामध्ये भरपूर असे मात्र गौरव पाटील यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अशी संपूर्ण जी मंडळी आहे त्यांनी खूप चांगले कष्ट घेत या स्पर्धेला सजवलंय. 16 संघांना प्राधान्य दिलं गेलं. टॉप 8 मध्ये आतापर्यंत जे सकाळच्या सत्रामध्ये मी उल्लेख केला ते संघ पुढे येताना पाहायला मिळतात. बच्चू बाबा 11 हा संघ पुढे आला. त्यानंतर आपण पाहिलं तर आज संघ पुढे येत असताना क्रिएटिव्ह 11 माकणे संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर स्पोर्ट्स क्लब पुढे येताना पाहायला मिळतो. त्यानंतर आपण पाहिला आयन्स 11 दातिवरे संघ पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतोय. कपास लायन्स संघ पुढे येताना आपण पाहतायत. चांगले संघ मात्र पुढे येत आहेत, कारण खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. आणि मनीषजी गावड स्वतः मात्र बॉल या ठिकाणी शोधून आणतायत, म्हणजे हे क्रिकेटवरचं निस्सीम प्रेम आहे. काही जण मी बोललो, काही जण बोलले लगे निस्सीम प्रेम बोललो, तर काही जण बोलले कंजूस पण आहे. यावेळेला अप्रतिम अप्परकट खेळण्याचा प्रयत्न केला जितू घरत नाही, मात्र जोरकसपणा नव्हता या बॉलवर आणि टेम्परामेंट नव्हतं. टायमिंग चांगलं साध्य झालं होतं, परंतु थर्ड मॅन आतमध्ये होता. शॉट थर्ड मॅनच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. जितू घरत फसलेत, यावेळेला तंबूच्या आसऱ्याला जाऊन बसलेत फलंदाज बाद. पाहतायत यावेळेला ऑन साईडला कनेक्ट चांगलं केलंय, परंतु फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. चांगली फिल्डिंग. परवेजला आपण पाहतात इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्याची ओळख पाहायला मिळते या सामन्यामध्ये. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 23 या धावसंख्येवर, 24 या धावसंख्येवर 24. विजयासाठी 21 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. 22 बॉल आणि 21 रन. जगदीश पाटील मॉर्कल या वेळेला इनसाइड आउटचा फटका जरूर पाहायला मिळतोय. एलिव्हेशन तेवढं प्रॉपरली मिळालं नाही आणि दोन फिल्डर मात्र कुठेतरी बातचीत करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. दोन्हीही रुपेश पुढे सरसावले गेले होते. कॉलिंग चुकीचं झालं होतं, जजमेंट परफेक्शन नव्हतं आणि त्यामुळे आपण पाहतायत या वेळेला 2 रन्स मिळतील. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 26 धावा. जगदीश पाटील अर्थातच मॉर्कल या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं. उंच सखल बांध्याचा हाय आम ऍक्शन गोलंदाजी करताना, फलंदाजी करताना वेगवेगळे मात्र शॉट सिलेक्शन पाहायला मिळतात. फक्त टच केलं या बॉलला आणि सरळ बॉल निघून जाईल. फाईन लेग क्लिअर करणारा हा धमाकेदार झन्नाटेदार सफाळे प्रीमियर लीग चौकार. गुड शॉट. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु इथे परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट होऊ शकला नाही. जगदीश पाटील मॉर्कलच्या खेळीला पूर्ण विराम. अक्षय गवळी कोणतीही मिस्टेक करत नाहीये. फलंदाज बाद गॉन.
विकेट आली असते दबाव वाढला असता, परंतु अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 30 रन झालेत. चांगला बॉल डिलिव्हर्ड केला गेलाय. मृदुल पाटील एक हर हुन्नारी खेळाडू, युटिलिटी खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. आता 18 बॉल आणि 15 रन, सामन्याचं समीकरण जरी सोपं असलं तरी सुद्धा 18 धावा 18 बॉलमध्ये 15 रन सुद्धा क्वचित आणि कदाचित झालेले नाही आहेत. हे सुद्धा मी डोळ्यासमोर पाहिलेत. चामुंडा स्पोर्ट्स दुकटनच्या मैदानात खऱ्या अर्थानं अग्री समाज बांधवांचा एक पॅनल होता आणि त्यामध्ये तुकाची टीम होती आणि प्रतिस्पर्धी संघ कोपर संघ होता. त्या संघाला या धावा झाल्या नव्हत्या. विकेट फक्त 3 गेले होते आणि त्यानंतर मात्र जी विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि त्या धावा बनवू शकले नाहीत. म्हणजे होतं क्रिकेटच्या खेळामध्ये, हे सातत्याने आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे शेवटचा बॉल पडेपर्यंत भविष्यवाणी देणं म्हणजे मूर्खपणाची गोष्ट म्हणून संबोधली जाते या जगतामध्ये. तर 18 बॉल आणि विजयासाठी 15 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. इथे जर विकेट्स आले, डॉट बॉल आले तर कदाचित ऑटोमॅटिकली प्रेशराईज होतील फलंदाज. परंतु दोन्ही फलंदाज असे आहेत की कोणत्याही सिच्युएशनमध्ये बॅटिंग करण्याची कला त्यांच्याकडे अवगत आहे आणि योग्य त्या वेळेला योग्य त्या ठिकाणी जर तुम्ही चांगली बॅटिंग करतील तर डेफिनेटली मात्र प्रत्येक प्रेक्षकांच्या मुखामध्ये तुमची चर्चा होईल. तर दिपेन बारीला आणलंय बॉलिंग मार्कवर, ज्याने 2 मॅचेस, आता दुसरी मॅच आहे, 1 विकेट त्याच्या नावावर, 3चा इकॉनॉमी. जे हवं तसं चांगलं प्रभावित केलंय दिपेन बारीने. परंतु रोहित मात्रे 4 बॉलमध्ये 8 रन त्याच्या बॅटमधून आलेत. आता कुठेतरी तो बरोबर खेळपट्टीवर तग लावून राहिलाय. ऑफ साईडला खूप सुंदर पद्धतीने ड्राईव्ह खेळला गेलाय. ऑन दी ऑफ खेळत असताना मृदुल पाटील थोडेसे लेझी राहिले, मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने निघून जातोय. आणि एक्झॅक्टली काय आहे आता पंच दर्शवतायत, यस डेफिनेटली महेंद्र भोईर सर दर्शवतायत. बॉल त्याने मात्र यावेळेला कलेक्ट केला, त्यावेळेला कदाचित फेकी करण्याच्या नादामध्ये त्याने पाय रोपला जरूर लावलाय आणि इथून जर आपण पाहिला तर तो बरोबर स्लिप झाला आणि बॉल हातात आणि यस रोपवर पाय, बाउंड्री. यावेळेला मिळेल चौकार, 4 रन. थोडेसे लेझी राहिले होते आणि त्यामुळे आपण पाहिलं तर आणि मृदुल पाटील सारख्या एका चांगल्या खेळाडूकडून ही अपेक्षा नसते, परंतु होतं क्रिकेटच्या खेळामध्ये जरतरला थारा नाहीये. प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, तुमचं आय कोऑर्डिनेशन, तुमचं फिल्डिंगचा स्टँडर्ड, या गोष्टी मात्र खूप मायने राखतात आणि त्या प्रकारचा तो चांगला खेळाडू आहे. चुकी झाली, चुकीला माफी नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा बॉल टॉस झाला आणि सरळ बॉल निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होते. संघाची धावसंख्या 34. ऑन साईडला खेळले गेले, खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर नयन धनू पुढे सरसावला गेला होता. 1 रन. हे आमचे प्रेक्षक राजे जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून या मॅचचा आनंद घेत असताना काही गाडीवर बसून मात्र आताच जॉब वरून आले, ते मॅचचा आनंद घेत आहेत. काही बरोबर मात्र गाडीवर बसूनच मॅचचा आनंद घेत आहे. काही खुर्च्यांवर मात्र यावेळेला पाहायला मिळत आहेत. अगदी मनमुराद आनंद घेत असताना मध्ये मध्ये स्टॉल्स आपल्याला पाहायला मिळत आहेत अल्पोहारचे. आणि हे आमचे प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेत. कॅमेरा वर्क हे असंच असावं. ग्रेट कॅमेरामॅन. अप्रतिम चांगला फटका तर आहे. फिल्डर येतील, थोडीशी घाई केली जाते. बॉल हातात येण्याच्या अगोदरच विकेट मिळवण्याचा दृष्टिकोन असतो आणि अशा वेळेला थोडीशी घाई गडबड केल्यानंतर या गोष्टी घडतात. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36. या धावसंख्येवर 36 रन. विजयासाठी 9 रनची आवश्यकता. बॉल आहे तुमच्याकडे 14. 311 रांजण पाडा हा संघ. ऑन साईडला खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला या वेळेला एक्झिक्यूट केलं गेलं. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत विकेट जरूर आतापर्यंत सेफ आहे दोन्ही फलंदाज. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचलेली आहे ती 38. या धावसंख्येवर 38. आता विजयासाठी 7 रनची आवश्यकता. 13 बॉल आणि 7 रन हे सामन्याचं समीकरण 311 रांजणपाडा या टीमला. लो फुलटॉस बॉल होता. बॅटची एज घेत
नशिबाने साथ दिली की डोळ्यावर जाऊन बॉल मात्र यावेळेला आदळला नाही. दुसरी रन्स घेण्याच्या प्रयत्नात फेकेपर्यंत 2 रन्स कंप्लीट केले जातील. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर एक्झॅक्टली आपण पाहिलं तर 40 या धावसंख्येवर जाऊन पोहोचली गेली. आता विजयासाठी 5 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 5 रन्स हे सामन्याचं समीकरण आहे. 3-11 रांजणपाडा या टीमला घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. बारा बॉल आणि 5 रनची आवश्यकता. मनोज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. आर्यनला आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आणि यावेळेला शैलेशच्या बॅटमधून चांगला फटका पाहायला मिळतोय. फार वेगाने बॉल निघून गेला बिटवीन द गॅप मध्ये. 4 रन चौकार. स्कोर आर लेवल. विजयासाठी 1 रनची आवश्यकता आहे. शैलेश निवल एक टेक्निकली साऊंड म्हणून ज्या बॅटरकडे पाहिलं जातं. चांगला फटका होता. 1 रन मिळत असताना 44 रन्स. ऑन साइडला फिनिशिंग टच हुक केलंय. 6 धावा बुक केल्या. विजयावर शिक्कामोर्तब करणारा हा षटकार शैलेश निवलच्या बॅटमधून 6. 9 बॉलमध्ये 17. रोहित म्हात्रेच्या बॅटमधून शैलेश निवलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतो. सुपर बॅटिंग. चला GT11 माकडे टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचंय. रेयांश पाटील आणि प्रियांशी रिधान 11